हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मम्मी। पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप असं स्वागत आहे। तर आज ना मस्तपैकी इडलीचा बेत केलेला आणि सत्याला पण इडली आवडली ना? आवडली सत्याला इडली? खाल्ली सत्यानी? हा हा म्हण हा। तिला पण इडली आवडली छान। आणि आज ना माझ्या मित्राचं केळवण करणार आहे घरी, तर माझी मैत्रीण पण येणार आहे पूनम, कारण आम्ही सगळे एकत्र होतो, क्लासमेट होतो आम्ही सगळे। त्याच्यामुळे त्याचं आता लग्न आहे 23 तारखेला, तर मग आम्ही आता त्याचं केळवण करणार आहे आज, आणि आज दुपारपर्यंत तो येईल। व्हेज नॉन व्हेज असं काही ठरवलं नाही अजून काय करायचं, बघूयात कसं होतंय काय होतंय। आणि डेकोरेशन तर एकदम छान करणार आहे, तुमच्यासोबत शेअर करेलच। आणि आमची ही बडबड अशी चालू राहणार आहे कंटिन्यू। हाय कर, हाय हाय। तुझं नाव सांग, तुझं नाव सांग। सत्याग्रह। हा काय ना, पहिल्यांदाच मी असं कॅमेरा समोर बोलतीये, तर थोडंसं कन्फ्युजन होतंय माझं। हिचं बघा कसं वरती वरती बघायचं चाललंय, हे बघा असं। हा दिसतंय तुला? हा। आणि जरा कॉन्फिडन्स पण पाहिजे असं समोरासमोर कॅमेऱ्याच्या बोलायला, कारण सवय नाहीये, पहिल्यांदाच बोलतीये मी अशी। चला असं हळूहळू सवय होईल। आणि बघता बघता आता 90च्या जवळ आली आहे मी, सबस्क्रायबर झाले 90। खूप भारी वाटते। आता 100ची वाट बघतीये की कधी होते, कारण माणसाच्या अपेक्षा काही पूर्ण होत नाहीत, तर आता होतीलच। आणि तुमचा सपोर्ट तर आहेच माझ्यासोबत। चला अजून सगळी तयारी पण पूर्ण करायची आणि खूप कामं बाकी आहेत। आता फक्त नाश्ता झालाय आणि सकाळी छान मस्त इडली केली होती। सत्याचे पप्पा पण खाऊन छान दुकानावर गेलेत आणि माझी पण आता घरातली कामं चालू झालेली आहेत। इथं सत्या खेळतीये आणि तोपर्यंत दरवाजा वाजला, म्हटलं आता सत्याचे पप्पा परत आलेत की काही राहिलं असेल, पण नाही, शर्वरी दिदी आली होती तिच्यासोबत खेळायला। तर आता ह्या दोघी छान खेळतील, तोपर्यंत माझी बाकीची कामं करून घेते। त्यानंतर आवरता मला हेअर ड्रायर सापडला आणि शर्वरीने विचारलं की काकू ते काय आहे? तर मग चल म्हटलं तुला मी दाखवते काय। तिचे पण केस थोडेसे ओले होते, तर छान मस्त हेअर ड्रायर केले सगळे छान केस तिचे। आणि त्यानंतर म्हटलं बघ कसे वाटतायत, तुला आवडले का? मग ती तर तिच्या मम्मीला सुद्धा दाखवायला गेली की कसे वाटतायत ते म्हणून। तर मम्मी म्हटली की खूप छान झालेत, मला सांगायला सुद्धा आली परत। तर मला असं लहान मुलींचं आवरायला खूप आवडतं, आणि मी हिचाच मेकअप तिच्या गॅदरिंगच्या वेळेस केला होता, ॲन्युअल फंक्शन होतं त्यांच्या स्कूलमध्ये, तर छान मस्त असं काष्टा घालून दिला होता आणि छान मेकअप केला होता। तिच्या मम्मीला पण खूप आवडलेला, आणि मला पण अशी खूप आवड आहे लहान मुलींचं आवरायला, तर छान वाटतं मला पण। आणि तुम्ही एक गोष्ट इथं नोटीस केली आहे का? आमची सत्या बघा किती शांत बसली आहे इथे, कारण की तिला हेअर ड्रायरच्या आवाजाची खूप भीती वाटते, त्याच्यामुळे ती एका जागी शांत बसली आहे। नाहीतर आतापर्यंत हे सगळं बाहेर काढले म्हटल्यानंतर ती सगळीकडं सगळं उलटं पुलटं करून टाकलं असतं आणि सगळीकडे धिंगाणा झाला असता। पण त्या हेअर ड्रायरच्या आवाजाला जराशी घाबरते, त्याच्यामुळे ती एका जागी बसली आहे, उठून उभा सुद्धा नाही राहिली। चला त्या दोघी तिकडे खेळतात आहे, तोपर्यंत सत्याला इथं जेवण बनवायला ठेवले आणि खूप सारे भांडे पडले होते। आता इडली करायची म्हटल्यानंतर एक भांडं भरत नाही, ते इडलीचं भांडंच मला घासायचं खूप जीवावर येतं, कारण सगळं असं कडक होऊन जातं। तरी मी आता ते सगळे भांडे भिजत घातले जरा वेळ, म्हणजे लगेचच्या लगेच घासून होतील। आणि आपल्या बायकांचं कसं असतं ना, जे काम आवडते ते सगळ्यात अगोदर करतो, मग बाकीची कितीही कामं पडली तरी ती तशीच राहतात। पण असं आहे की एका कामाला सुरुवात केली की पटापट सगळी कामं होऊन जातात, एक सुद्धा काम बाकी राहत नाही। तिकडे शर्वरी दिदी सोबत खेळायला आली आहे, तरी हिला माझ्यासोबतच खेळायचंय, ते कांगारू घेऊन ती माझ्याकडे आली, तरी तिला तिथं शर्वरी दिदीजवळ थोड्या वेळ बसवलं, कारण सगळे भांडे तर पटापट सगळे घासून घेतले। पण डेकोरेशनमध्ये मला हे कुंड वापरायचं होतं, तर त्याच्यामुळे ते अगोदर सगळं छान पितांबरीने घासून घेते। तुमच्याकडे या भांड्याला काय बोलतात हे कमेंट करून नक्की सांगा, कारण मला पण परफेक्ट शब्द याचा माहीत नाही आहे काय आहे ते। हे छान असं पितांबरीने घासून घेतलं तर छान सगळं चमकत होतं बघा।
नेहमी काय करतो ना, पितळेची अशी पितांबरीने भांडी घासली ना, तर न पुसता तशी सोडून देतो आणि जे पाण्याचे थेंब उरलेले असतात तसेच मग त्याच्यावर काळे डाग लवकर पडतात आणि असं कोरडं करून उन्हात जरा वेळ ठेवलं ना, तर लगेचच्या लगेच ते काळे पण पडत नाहीत आणि त्याची चमक आहे तशीच बऱ्याच दिवस राहते. तर मी नेहमी अशीच करते त्याच्यामुळे माझ्याकडे एक पितळेचा तांब्या आहे पूजेचा. तो मी तसाच थोडा वेळ उन्हात वाळवते आणि त्यानंतर मग घरात घेते. तर त्याने छान खूप दिवस चमक तशीच्या तशी राहते. चला आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे, पण सत्या काही झोपत नव्हती. तर सत्याचे पप्पा म्हटले, "मी पण काही आज मदत करतो." तर ते बोलले, "मी आज भाजी करतो छान." तर त्यांना वाटाणा सोलून देते इथे आणि त्याच्यासोबतच सत्याला पण इथे झोपवतीये. ती काही झोपेना त्याच्यामुळे कसंबसं तिला झोपवायचं इथं चालू आहे माझं. आता हे बघा कशी झोपवायची हिला आणि कशी कामं उरकायची सगळी पटापट आणि सगळं डेकोरेशन वगैरे अजून खूप सारं बाकी आहे. स्वयंपाक पण राहिलाय आणि ह्या मॅडम काही झोपेनात. तर सत्याचे पप्पा म्हटले तिला राहू दे खेळतीये तर तसंच दोघांनी पटापट आवरून घेता येईल. तर तिला मी झोक्यातून काढलं खाली आणि ती खेळत होती. तोपर्यंत आम्ही दोघांनी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि तसं म्हणायला गेलं ना, सत्याचे पप्पा पण खूप सुंदर स्वयंपाक करतात. मला तरी त्यांच्या हातच्या भाज्या खूप आवडतात आणि ते म्हणजे असं छानच करतात आणि त्यांच्या हातची चिकनची बिर्याणी म्हटलं तर ती A1 ग्रेडसारखी आहे. तर ती मला बिर्याणी खूप आवडते. त्याचीच रेसिपी मी तुम्हाला एखाद्या दिवशी व्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. माझं पीठ मळून घ्यायचं चालू आहे आणि तोपर्यंत सत्याचे पप्पा सगळे पनीर तेलामध्ये छान फ्राय करून घेत आहेत आणि असं बोलत बोलत स्वयंपाक करायला ना पण खूप छान वाटतं आणि परफेक्ट पार्टनरशिप आहे असं वाटतं, नाही का? सगळी कामं आवरता करताना खूप उशीर झालेला, त्याच्यामुळे सत्याचे पप्पा एका साईडला पुलावची तयारी करतात, एका साईडला मी पीठ मळते आणि एका साईडला तेच छान असं पनीर फ्राय करून घेत आहेत. त्याच्यामुळे पटापट सगळी कामं उरकून जातील आणि डेकोरेशन पण पटापट होऊन जाईल. स्वयंपाक करता करता असं आमचं बोलणं चालू होतं की अगोदर सगळा स्वयंपाक उरकून घ्यावा आणि नंतर निवांत डेकोरेशन करावं. पण परत वाटलं की दत्ता जर आला तर तो म्हणजे जेवायला तरी येणारच आहे, पण कसं थोडंसं डेकोरेशन वगैरे असेल तर त्याला पण असं खास काहीतरी आहे असं वाटेल, नाही का? तर मग ते पण करायचं ठरवलं. तर म्हटलं की निम्मा स्वयंपाक उरकत उरकत आला की मग डेकोरेशनची सुरुवात करूया. तर मग ते पण आता सुरू करतोय आम्ही. सत्याला बघत बघत आमच्या दोघांचा स्वयंपाक इथे चालू आहे. सत्याच्या पप्पाने एका साईडला फ्राय करायला तेलामध्ये पनीर ठेवलेत आणि एका साईडला पुलावची तयारी चालू झालेली आहे. झालं आता मग भाजी झाली, पुलाव झाला की चपात्या लाटून घेते आणि मग नंतर ते आल्यानंतर निवांत शिरा करता येईल, म्हणजे तो गरम गरम पण छान वाटेल. आम्ही जेव्हा नवीन पुण्यामध्ये आलो होतो ना, तेव्हा म्हणजे असं दोघं मिळून स्वयंपाक करायचो. तो दिवस आठवला मला. कारण दोघे पण जॉबला जायचो. त्यावेळेस 1 RK होता आमचा आणि तिथे दोघांना वेळ जास्त मिळायचा नाही. दोघे पण जॉबला होतो. दुकान पण नव्हतं आमचं तेव्हा. तर तेव्हाचे दिवस मला आठवले आज. कारण कामावरून आलो म्हणजे जॉबवरून आलो घरी की दोघी मिळून स्वयंपाक करायचो. कारण वेळ कमी असायचा आणि सगळं पटापट होऊन जायचं. तसंच आज पण आम्ही पटापट सगळं आवरून घेतलंय आणि मागचे दिवस पण खूप छान होते आणि आता येणारे पण दिवस खूप छान असतील, कारण सत्या पण आमच्या सोबत आहे आत्ता. आणि त्याचबरोबर बघा ना, म्हणजे काही वर्षापूर्वी आम्ही कॉलेजला होतो सगळे मित्रमैत्रिणी आणि आता त्यांची लग्न होत आहेत आणि असं खूप वर्षांचं कॉन्टॅक्ट आहे. त्याच्यामुळे भारी वाटतं की आम्ही सगळे आता कॉलेज फ्रेंड्स सोबत आहोत आणि त्याच्यामुळेच दत्ताला मी आज केळवणाला घरी बोलवलंय खास. चला असो, तुम्हाला पण माझ्या अशा गोष्टी सगळ्या रिलेट होत असतील आणि तुमची कॉलेज लाईफ आणि लग्नानंतरची सुरुवातीची लाईफ तुम्हाला रिलेट झालीच असेल. चला स्वयंपाक पण आता होत आलेला होता. चपात्या मी लाटून घेते, तोपर्यंत सत्याच्या पप्पांनी हे सगळं लावून घेतलं अगोदर आणि चपात्या झाल्या की फक्त शिरा राहिला होता. तर मी ठरवलं ते आल्यानंतर मग गरम गरम छान करून देईल. चला तर मग बाकीचं डेकोरेशन दोघांनी मिळून सोबत चालू केलं. तर एक छान असा गालिचा होता माझ्याकडे, तो खाली टाकून घेते म्हणजे जरा छान लुक येईल बसण्यासाठी पण. इथं आम्ही दोघे मिळून सगळा पसारा आवरून घेतोय आणि डेकोरेशनच्या तयारीच्या पाठीमागे लागलोय आणि सध्याचं इथे चालू आहे एक एक वस्तू सगळी खाली आणून टाकायची.
काही आम्ही डेकोरेशनचा सेटअप केलेला होता. आता फक्त रांगोळी राहिलेली आहे, तेवढी उरकून घेते, म्हणजे ते पण येतील आता थोड्या वेळाने. आणि मला सगळं आवरायला खरंच उशीर झाला होता आणि पूनमला पण त्यात उशीर झाला, त्याच्यामुळे सगळं एकटीलाच करावं लागलं, नाहीतर तिची हेल्प होते. चला पटापट सगळं आवरून घेते, त्यांची यायची पण वेळ झालेली आहे आता. अशा गडबडीच्या वेळेला ना डिझाईनसुद्धा पटापट सुचत नाहीत. मागच्या वेळेस आमच्या शेजारच्या ताईंच्या भाचीचं केळवण होतं, तर आम्ही सगळ्यांनी छान मिळून तयारी केली होती. तर बाहेरची मी पूर्ण रांगोळी काढून मस्त फुलांनी सगळं सजवलं होतं. त्याचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो मी आता दाखवते तुम्हाला. हा बघा, एवढं छान सुंदर सजवलं होतं ना की आम्हाला पण ते खूप आवडलेलं. माझं असं काही ना चालूच असतं, त्याच्यामुळे सगळे मला विचारतात तुला हे कसं काय जमतं. पण मला पहिल्यापासूनच याची आवड आहे आणि मी त्याच्याकडे जास्त लक्ष पण देते, त्याच्यामुळे मला हे सगळं जमतं असं मला वाटतं. आणि त्याच्यातली एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत असेल तर आपण ती 100% देण्याचा प्रयत्न करतो. मग ते नंतर पुसून जाणार आहे हे सुद्धा माहीत असतं, पण ते आणखी किती रेखीव आणि सुंदर बनवता येईल याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं. चला, असो, आवडीनिवडीचा प्रश्न आहे प्रत्येकाचा. चला, सगळं छान आवरून तर झालेलं आहे. आता मी पण छान रेडी होते आणि हे बघा, असं आम्ही तयार केलेलं आहे सर्व. थोडीशी आवरताना घाई गडबड झाली खरी, पण सगळं टायमिंगला आवरून झालं. आणि त्यानंतर हे दोघे पण आले, तर अगोदर दत्ताचं औक्षण करून घेतलं. औक्षण झालं आणि दोघे घरात आले. त्यानंतर ह्यांनी सगळं आम्ही केलेलं बघितलं, तर दोघांना पण खूप आवडलं हे. खास करून दत्ताला तर खूप आवडलं, कारण त्याच्यासाठी सगळं होतं हे. आणि त्यानंतर त्यांच्या गप्पा चालू होत्या, सत्याचे पप्पा आणि ते सगळे गप्पा मारत बसलेले. तोपर्यंत म्हटलं ताटा अगोदर बनवून घेते, म्हणजे लगेच जेवायला बसायला. सगळं ताट छान वाढून झालं आणि नंतर आठवलं की पुलाव वाढायचा राहूनच गेलाय. तर मग त्यानंतर कुकर खोलला आणि त्यानंतर बघते तर एवढा छान झाला होता पुलाव. आणि नशीब विसरले नाही मी, अशा गडबड गोंधळात सगळं विसरून जातं हे खरं. सगळ्यांची ताटं छान दिसत होती आणि वाढून पण छान घेतली होती मी. त्यानंतर मांडून घेतली आणि नंतर आवाज दिला की चला जेवायला. झालेलं होतं सगळं आणि ह्यांचं चाललं होतं की कुठे बसायचं ते. तर विजय म्हटला मी इथेच बसतो आणि त्यानंतर सत्याच्या पप्पांना पण म्हटलं की ते पण बसतील इथे, कारण सगळ्यांच्या सोबत मग जेवण पण होऊन जाईल. तेवढ्यात सत्या उठली, तिची एक छान झोप झाली आहे आणि आता गरम गरम शिरा केलेला होता, तर तोच आता तिला छान भरवते. पण तिने काही जास्त शिरा खाल्ला नाही, तिला त्या ओवाळायच्या ताटामध्ये साखर होती, तीच खायची होती. आणि तिचा तो हट्ट चालू होता की मला साखर खायची आहे, म्हणून जास्त काही मी तिला गोड देत नाही, त्याच्यामुळे थोडीशी चारली. आणि थोडासा शिरा खाऊन झाल्यानंतर मग ती छान खेळायला लागली. आणि सगळ्यांना जेवण खूप आवडलं होतं, दत्ताला आणि विजयला पण, दोघांना पण जेवण आवडलं छान. आणि त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर निवांत गप्पा मारत बसलो. पूनम पण आली होती आणि सत्याचा मामा पण आला होता, तर छान पूनमने पण दत्ताला ओवाळून
छान गेला आमचा आजचा दिवस। तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।